समोर स्ट्राईकला फलंदाज प्रकाश, नॉन स्ट्राईकला भालचंद्र आणि गोलंदाज प्रवीण. पहिल्याच बॉलवर इथे पाहू शकाल क्लास दाखवला जातोय. कव्हरला बॉल चालाय, जमिनीला गुदगुल्या करत रन स्मृती 4 आलाय. सुरुवातीला धमाकेदार चौकार. परंतु या मॅचला भालचंद्र नॉन स्ट्राईकला खेळतोय. काहीतरी नवीन रणनीती आखली आहे, नवीन स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. यावर चेष्टा उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर बिघडवलाय. फलंदाज धक्का क्रमांक पहिला लागत असताना प्रकाश बॅक टू द डगआउट. आलाय नवीन फलंदाज यावेळेस क्रीज मध्ये. लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन यावेळेस मैदानात पाहायला मिळेल. डावखोऱ्या हाताचा हा फलंदाज मैदानात गेलाय. चंद्रकांतला पाहतोय. प्रकाश माताचा पहिल्या बॉलवर चौकार दाखवला, त्याचं प्रत्युत्तर देत असताना इष्ट्या उद्ध्वस्त केल्या, फर्निचर बिघडवलं आणि बाद केला. आणि आता आलाय चंद्रकांत, त्याला बॉल फेकला गेला. स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, लांब ठेवला आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगली ओव्हर टाकली जाते. P1च्या षटकामध्ये 2 शतरक्षक पॅट्रोलिंग करत असताना 3 ओव्हरची मॅच. एका बाजूला झुगरेवाडी आणि दुसऱ्या बाजूला नागेवाडी. इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा शतरक्षक धावतोय. मिसफील्ड भरत होता आणि इथे मात्र एकच धाव. भालचंद्रला माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक असणं खूप महत्वाचं आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे, आपल्या बॅटने धावा येत आहेत आणि त्या बनवाव्या लागतील. आता मात्र फलंदाज भालचंद्र यावेळेस पाहू शका स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना गोलंदाज प्रवीण. P1चं षटक चांगलं टाकलं जात आहे. 5 रन आणि 1 विकेट घेतली आहे. भालचंद्र स्वतःकडे का स्ट्राईक ठेवली आहे याचं उत्तर देत असताना इथे हवाई सफर. रन स्मृती 6, दमदार फटका, षटकार. दाखवला त्यानंतर प्रत्युत्तर विकेट. प्रकाशने चौकार दाखवला, त्याला देखील प्रत्युत्तर विकेट. आणि आता फलंदाज आलाय धनेश. एवढंच मैदानात नो बॅटर एंटर होत असताना धनेश शेवटच्या बॉलवर देखील शेवट गोड झाला. टीम झुगरेवाडी संघाकडून विकेट आला. 12 धावा, 11 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक लावल्या जातात. पाहूया कोणता संघ इथून मात्र आजच्या दिवसात क्वालिफाय होतोय. काल पाहिला कुशिवली संघ या मैदानात क्वालिफाय झालाय. आजचा कोणताच संघ नागेवाडी की झुगरेवाडी पाहूया. दुसऱ्या स्पेलला होते सुरुवात. भरत आलाय गोलंदाज ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. 3 ओव्हरची मॅच. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चंद्रकांत थोराड यावेळेस मैदानात पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस क्रीजवर. तिथं त्याच्यासाठी छत्र सजवलं जात आहे. फुल टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगली रणनीती आखून पूर्ण स्ट्रॅटेजी आखून टीम झुगरेवाडी यावेळेस मैदानात पाहायला मिळते. पाहूया कोणता संघ इथे मात्र आजच्या दिवसात क्वालिफाय होतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केलं जाईल बदल. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन.
पुढचा बॉल धनेशसाठी. भरत अगदी चांगली ओव्हर टाकली जाईल का? ज्या प्रकारे गोलंदाज प्रवीणी बॉल हाताळले त्या प्रकारे बॉल हाताळले जातील का? वैभव आहे, थ्रो चांगला आलाय. एकच धाव पुन्हा एकदा. अगदी एका धावेला झुंजावं लागतंय टीम नागेवाडी संघाला. संघर्ष केला जातोय, कारण जेवढी चांगली गोलंदाजी होते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आणि जेव्हा जेव्हा सर्व गोष्टी आपल्या बाजूने होत आहेत तेव्हा मात्र चांगलंच फील्ड आहे. आणि इथे विकेटचं पतन. आणखीन एक बॅट्समन डगआउटच्या रस्त्याला. चंद्रकांत थोराड बॅक टू द डगआउट. उमेश आलाय न्यू बॅट्समन. यावेळेस पहा काय घडतंय मैदानात. तू चल मे आया. पाहू शकाल गणेश आलाय. नवीन बॅट्समन इंटर झालाय क्रीजवर. गणेशला पाहतोय. आता मात्र चांगली ओव्हर टाकत असताना भरत डान्सिंग द ग्राउंड फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. त्यानंतर 2 धावा चोरल्या जातात. आता मात्र माहिती आहे टीम नागेवाडी संघाला 1-1 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत. जिथे जिथे धावा चोरता येतील तिथे तिथे मात्र धावा चोरल्या जातील, कारण विकेट झाले 4 आणि 15 धावा धाव फलकावर लावल्या आहेत. अगदी कोणत्या तरी फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल, कोणत्या तरी फलंदाजाला पार्टनरशिप भेटअप करावी लागेल, कारण धावा बनवाव्या लागतील. ह्यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. पुन्हा एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय. प्रवीण कडून मिसफील्ड झाली आहे आणि 2 धावा चोरल्या जात आहेत. सतरा धावा धाव फलकावर इथे मात्र पूर्ण झालाय. वैभव आलाय शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं स्पेल स्ट्रायकिंग एंडला उमेश, नॉन स्ट्राईकला गणेश. धाव फलक धावा झाल्यात 17 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पाहूया लास्ट ओव्हरला होते सुरुवात. पहिला बॉल फेकला, बॅटची खडा आवाज इथपर्यंत आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवर. उमेश देखील डगआउटच्या रस्त्याला.
विशाल आलाय, कॅच होती, पुन्हा एकदा गलपटलाय, पुन्हा एकदा बॉल हातातून निसटलाय, कॅच ड्रॉप झाली. 2 धावा पूर्ण झाल्यात. विशाल आलाय बॅटिंगला. इथे मात्र डाव सावरावा लागेल. शेवटची ओव्हर आहे. दुहेरी का होईना धावा येणं गरजेचं आहे टीम नागेवाडी संघासाठी. फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड लॉंग ऑन ला धमाका, बिग हिट, षटकार. सातव्या क्रमांकावर येऊन इथे मात्र षटकार दाखवला जात आहे. फलंदाज विशालच्या माध्यमातून चांगलं बॅटिंग केली जाते. आता मात्र समीकरण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय मैदानामध्ये. 25 या आकड्यावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणखीन एक फटका चांगला आहे. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक प्रवीण. फील्ड चांगली झाली. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा सोडल्या जातात. पाहूया 2 धावा तर सोडल्यात. स्ट्राईक विशाल का असणं गरजेचं आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. ज्याचा बॅट मधून एक षटकार आलाय. 2 दुहेरी धावा आल्या आहेत आणि मैदानामध्ये चांगली बॅटिंग देखील केली जाते. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि डॉट बॉलची सांगता मैदानात होत असताना ओव्हरची समाप्ती आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक धावा झाल्या 27. 27 धावा. येणारे बॉल 18 आणि बनवायचे इथं टीम झगडवाडी संघाला 28 धावा. थँक्यू डीजे. संध्याकाळच्या सत्रामध्ये गुलाबी वातावरणामध्ये जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर या पुढील धावतवर्ण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे अगदी जवळील मित्र सोनूजी अगिवले सरांना. हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच विजय डोके सर. आपण त्यांचा आवाज ऐकलात. वैशप काराव अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांचा आपण आवाज ऐकलात. दुसऱ्या दिवसामध्ये त्यांचंही मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करेल. आणि या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळा हॅलो हॅलो धारोळ यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आमदार चषक 2024 हे दैदीप्यमान पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. आज हे क्रीडांगण आज तुम्हाला पाहायला मिळेल. आज या स्पर्धेत
हॅलो हॅलो थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या फेरीतील शेवटची मॅच, अंतिम मॅच, आणि अंतिम मॅच मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी नागेवाडी बनाम झुगरेवाडी या दोन संघाच्या दरम्यान एक चांगलं क्रिकेटचं युद्ध तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमनं 18 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवली आहे. 27 धावा फलकावरती. येणारे 18 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता जोगरेवाडी या संघाला. परंतु यावेळेस आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दाखल झाली ना, तेव्हा असं वाटलं होतं की 28 धावा सहज रीतीने बनवू शकतात. परंतु क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटला जर तरला महत्त्व दिलं जात नाहीये. पहिल्याच बॉलला लॉंग ऑफला टीपला जाईल. अगदी मी म्हणेन एक मोठा खेळाडू सध्या मैदानाच्या बाहेर आलाय. योगेश पारदीला आपण पाहिलं. खरं तर थोडासा दबाव आणि दबाव काय असतो आज मात्र झुगरेवाडी टीमच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही सर्व गुण संपन्न असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. वैभवला आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन. 17 बॉल 21 रन आहे, 28 धावसंख्येचं. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज राजाला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिक वरून जाणारा बॉल होता आणि कदाचित आउट कटर पाहायला मिळाला. आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज राजाला आपण पाहतोय. एक चेंडू हा महत्वाचा असेल झुगरेवाडी टीमसाठी, कारण इथे जिंकायचं असेल तर मग शांत बसून जमणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा ताच गतीने चेंडू टाकला आणि जणू काय आपण हायलाइट्स हा चेंडू पाहिलाय. डॉट बॉल आलाय. इथे वैभवला जणू काही बायामध्ये बेड्या टोकून ठेवल्यात. डॉट बॉल. 3 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. आज मात्र इथे प्रेशरना पाहायला मिळेल झुगरेवाडी टीमवरती, कारण 18 बॉल 28 धाब्यांचा इक्वेशन आहे आणि 3 चेंडूंमध्ये दाबी एकही धाव बनवू शकला नाहीये. पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि इथून स्टिकच्या खूपच बाहेर. वाईट बॉल आहे. इथून संघाचा अकाउंट होत असताना जोगरेवाडी टीमच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने तो श्री गणेश होत असताना जोगरेवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न हुक करायचं होतं, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता करत असताना पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल या ठिकाणी गोलंदाजी करत असताना राजाला आपण पाहतोय. तब्बल पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर वैभवला आणला. वैभवनं आतापर्यंत 3 चेंडू डॉट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळालाय. यावेळेस ब्लॅकच्या स्लॉट मध्ये चेंडू मिड विकेट रिझन मध्ये शतक खाली आहे आणि बालचंद्र बॉल खाली आले होते, परंतु त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार. वैभवच्या बॅट मधून संघर्षाचा पहिला चौकार. गुण गाने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता और भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये आपण पाहतो इथून 4 चेंडू धाबी फेकत असताना 5 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 28 धावा संख्येच्या ठिकाणी लक्ष गाठायचं आहे, तर मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथून आक्रमकता करावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. सगळ्यात क्रिकेट मधला सेफ झोन फटका, स्ट्रेट अँड ड्राईव्हचा फटका आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. फलंदाज वैभवच्या बॅट मधून सुरुवातीला 3 चेंडू डॉट खेळला आणि शेवटचे 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार आणि मॅचला इथून युटर्न घेत असताना फलंदाज वैभवच्या बॅट मधून चौकार. चर्चा मी म्हणेन संपूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, कारण धारूरकरांचं इतकं चांगलं आयोजन असतं ना की प्रत्येक संघ या आयोजनात खेळण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. एकही संघाने आतापर्यंत फसवलेलं नाहीये या आयोजनामध्ये. त्यांचं प्रेम, त्यांचं खरं तर धारूरकरांचं इतकं प्रेमळ स्वभाव आहे आणि त्यांच्याच खातीर आज आमदार चषक 2024 पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे.
आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि धावसंख्या धावून पोहोचली या 9 धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी लागणारी धावसंख्या 19. समोर स्ट्राईक एंडवरती प्रवीण सावळा, ज्याच्या बॅट मधून मोठमोठे तडाखे आजच्या दिवसामध्ये पाहिलेत. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न, कदाचित इथे बॅट वरती चेंडू व्यवस्थित कन्वर्ट केला असता तर 4 धावा निश्चित रूपाने पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व दिलं जात नाहीये. डॉट बॉल, 11 चेंडू 19 धावा. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये व्हॉट अ शॉट इथून प्रवीण सावळ्याच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, बॉल सरळ सीमा पार. 6 षटकार. अजूनही मी म्हणेन धावसंख्या दाफलकावरती 15 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. इथून एक एक चेंडू महत्वाचा आहे. खरं तर नागेवाडी टीमसाठी कशेळ विभागातला संघ रिबाचा अटेन आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं दुधारी तलवारीचा वापर, लगा तो आबाद नाही तो बरबाद. फटका सक्सेसफुल ठरलाय. बॉल सरळ थर्ड मान रिजन मध्ये मिळतील धावा 4. प्रवीण सावळा थांबायला नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आज धाबांचा पाऊस येतोय. एकोणावीस धाबा दाफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय योग करण्याचा प्रयत्न, इथे शरीरावरती चेंडू जाऊन आदळलाय आणि पंचामाला दर्शवतील इथून 1 धाव आली. खरं तर एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचली. 20 धाबा दाफलकावरती. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकतो जोग्रवाडी हा संघ. परंतु नागेवाडी हा संघ देखील विसरून चालणार नाही. 18 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज असताना बळसजरी टीमला त्याने पराभूत केलाय पहिल्या फेरीमध्ये आणि आज मात्र बळसजरी हा संघ सुखाचा श्वास घेणार नाहीये. इथे पाहायचंय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज उमेशला आपण पाहतोय अद्याप 4 चेंडून मागे 11 धावा त्याने खर्च केल्यात. 8 धावांची गरज आहे. यावेळेस कोलटापाचा चेंडू अलक्या त्याने फक्त दिशा दिली. पॉइंट मध्ये शतरक्षक होते. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचली. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा दाफलकावरती. अजूनही 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. आणि खरं तर नागेवाडी टीमकडे ती क्षमता आहे मॅच वळवण्याची. 7 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती सर्व काही समजून जाईल या मॅचचा. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय अजमला गणगळत सीमा पार. प्रवीण सावळ्याच्या बॅट मधून आणखी एक तडाखा, चौकार. मार्चला युटर्न दिलाय. खरं तर या फटकानं मी म्हणेन सामना खुला गेलाय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या दाफलकावरती 25 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 28 धावा करायच्यात. 12 चेंडूंमध्ये 25 धावा टोकल्या गेल्यात. पहिल्या सुरुवातीला 9 धावा आल्या. या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा त्यांनी कुठल्या गोलंदाज उमेश वरती. परंतु शेवटचं षटक टीमचा कॅप्टन आहे, टीमचा कर्णधार आहे. याच गोलंदाजाने पाठीमागच्या सामन्यामध्ये प्रथमतः फेरीमध्ये पळसझरी टीमच्या विरोधात अगदी 2 धावा खर्च केला होता. त्यानंतर त्या मॅचने युटर्न घेतलं होता आणि तसंच काही घडेल का या मैदानावरती. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. जो संघ जिंकेल तो संघ आज मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय खरं तर कल्याण विभागातील जे बोले कुशिवली आज संघ जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये आणि त्यांच्या नावावरती एक निश्चित रूपाने ट्रॉफी ही कोरली जाईल याच्यात मात्र शंका नाहीये. परंतु आजच्या दिवसामध्ये आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय एका साईडने नागेवाडी सध्याच्या स्थितीला अगदी मी म्हणेन पूर्णपणे मॅच इथे खेचून घेतली ते जोग्रवाडी टीमना. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. चला मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. पंच त्यांना ताकीद करा. टाइम इज मनी. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. क्लॅरिटी विथ द क्वालिटी ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल आहे.
इथं फक्त दिशा दिली मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं झाली आहे चूक. ओ या ठिकाणी आपण पाहिलं कदाचित या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं 2 धावा. हेच तर क्रिकेट आहे जुगरेवाडी टीम कडे. कधी मोठे फटके तर कधी सिंगल डबलला प्राधान्य देखील देत असतात. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जेव्हा जेव्हा मुरबाड मध्ये मॅचेस असतात, जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीच्या मध्ये मॅचेस असतात ना, तेव्हा तेव्हा जुगरेवाडी टीम ना आपला नावाचा दरारा दबदबा काय असतो ना आता त्यांनी सिद्ध केलाय. आज आपण पाहिलं 4 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकलाय जुगरेवाडी टीम ना आणि जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. गुड लक टीम जुगरेवाडी, हार्ड लक टीम नागेवाडी या संघ. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. टॉप 4 मध्ये प्रवेश करत असताना संपूर्ण जल्लोष पहा तुम्ही जुगरेवाडी टीमचा. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय संघ झालेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जुगरेवाडी या संघ. खरं तर आज मात्र जुगरेवाडी या संघ